नमस्कार. पर्यावरण जाणीव जागृती अभ्यासक्रमामध्ये नैसर्गिक साधन संपदा हा एक महत्वाचा घटक आहे. आपण ज्या निसर्गाचा वापर स्वतःसाठी करतो किंवा ज्यावरती आपण आधारित आपलं जीवन जगतो, ती नैसर्गिक साधन संपदा होय. आपल्या प्राथमिक गरजा आणि इतर गरजा ज्या भागवायच्या आहेत, त्या सर्व गरजा भागवण्यासाठी आपल्याला निसर्गावर अवलंबून राहावं लागतं आणि म्हणूनच नैसर्गिक साधन संपदेचा विचार करणं ही आज आपली गरज आहे. या साधन संपदेचा अर्थ आणि व्याख्या आपण इथे पाहणार आहोत. काय असू शकते त्याची व्याख्या किंवा ही नैसर्गिक साधन संपदा नक्की काय असू शकते याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला इथे म्हणता येतं की मानवाच्या सभोवताली आपला अनेक बाबी दिसतात. त्यामध्ये जमीन आहे, नद्या आहेत, जंगलं आहेत, पशु आहेत, पक्षी आहेत, डोंगर रांगा आहेत, समुद्र आहे. हे सगळं जे आपल्याला दिसतं हे सगळं म्हणजेच साधन संपदा होय. या सगळ्या गोष्टींचा पर्यावरणामध्ये आपण विचार करत असतो. आपल्या ज्या मूलभूत गरजा आहेत ते अतिशय उत्तम पद्धतीने जर आपल्याला भागवायच्या असतील तर हा निसर्ग आपल्याला उत्तम पद्धतीनं सांभाळावा लागेल. ह्या गरजा पूर्ण करण्यासाठी नैसर्गिक स्रोत जो आहे तो नैसर्गिक साधन संपत्तीचा आहे किंवा त्यालाच आपण संसाधन असंही म्हणतो. देश कोणताही असो, त्या देशाच्या विकासाची पातळी किंवा त्या देशाचं स्वरूप हे त्या देशात उपलब्ध असलेल्या साधन संपदेवर ठरतं असं म्हटलं जातं. साधन संपदा किंवा संसाधने म्हणजे मानवाच्या कार्यक्षेत्राशी संबंधित असणारे सर्व जैविक आणि अजैविक घटक किंवा भौगोलिक घटक असतात, भौतिक घटक असतात, त्यांचा विचार हा आपण या पद्धतीने करतो. म्हणून त्याची व्याख्या ही आपण इथं केलेली आहे. त्याचा अर्थ आपण इथे या दृष्टिकोनातून समजून घेतलेला आहे. आता याचं जे वर्गीकरण केलं जातं ते वर्गीकरण आपण पाहूयात. साधन संपत्ती किंवा नैसर्गिक साधन संपदा ज्याला आपण म्हणतो किंवा संसाधनं म्हणतो, ती प्रामुख्याने दोन भागामध्ये विभागली जातात. एक आहे विनाशी आणि दुसरीकडे आहे अविनाशी. विनाशी यालाच आपण नॉन रिन्युएबल असं म्हणतो आणि अविनाशी म्हणजे रिन्युएबल, पुन्हा नव्यानं निर्माण करता येण्याजोग्या. विनाशी साधन संपत्ती कशाला आपण म्हणतो तर जी वापरल्यानंतर संपून जाते. एकदा वापरली की पुन्हा ती आपल्याला वापरता येत नाही, म्हणून त्याला आपण विनाशी साधन संपदा असं म्हणतो. आता ती कोणती साधन संपदा असेल तर त्यामध्ये देखील जाऊन दोन भाग पडतात. एक आहे देखभालीची अपरिवर्तनीय आणि दुसरी पुनर्वापरीय. आता इथे याचा अर्थ थोडासा आपण करत असताना लक्षात घ्यायचा आहे की जी साधन संपदा एकदा वापरली की ती नक्कीच नष्ट होणार आहे. पण आपण त्याच्यामध्ये काटकसर करून ती जर व्यवस्थित वापरली तर ती अधिक काळापर्यंत पुरू शकते. त्यामध्ये दगडी कोळसा आहे, विविध प्रकारची खनिजे आहेत, नैसर्गिक गॅस आहे, इंधन आहेत. हे सगळे जे आपल्याला निसर्गातून मिळतात, या निसर्गातून मिळणाऱ्या साधन संपत्तीला आपला असं म्हणता येतं देखभालीची अपरिवर्तनीय साधन संपदा. आता ही कशी आहे तर आपण कोळसा जमिनीतून काढला, तो आपण वापरला, नंतर पुन्हा वापरत येतच नाहीये. जेवढा जास्त कोळसा आपण जमिनीतून काढू तेवढा तो लवकर संपणार आहे. जेवढं जास्त आपण पेट्रोलियम पदार्थ या पृथ्वीच्या पोटातून काढणार आहोत तेवढे ते लवकर संपणार आहेत. म्हणजे याची जर देखभाल केली म्हणजे काळजीपूर्वक ते वापरलं तर ते अधिक काळ आपला पुरू शकतं. मात्र जर आपण काळजीपूर्वक वापरलं नाही तर मात्र ते नक्कीच लवकर संपणार आहे, हे आपल्याला इथं म्हणावं लागतं. त्याचप्रमाणे इतर कोणत्याही गोष्टी आहेत की ज्या आपण वापरल्यानंतर पुन्हा त्याचा वापर करता येऊ शकतो. फक्त त्यासाठी आपल्याला काळजी घ्यावी लागते. त्यालाच पुनर्वापरीय असं आपण म्हणणार आहोत की ज्यामध्ये
वेगवेगळ्या प्रकारचे खनिजे आहेत, की जी खनिजे आपण एकदा जमिनीतून बाहेर काढली, की ती खनिजे आपण वापरतो. पण वापरल्यानंतर पुन्हा त्याचा आपण अ, पुनर्वापर करू शकतो. जसं लोखंड आहे, सोनं आहे, तांबा आहे, चांदी आहे. यासारखी खनिज हे संपणार नाहीत. वापरल्यानंतर संपणार नाहीत. पण त्याचा पुनर्वापर आपल्याला करता येणं शक्य आहे. म्हणजे ही खनिज एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात म्हणजे स्वरूप तेच राहणार आहे. फक्त नव्यानं पुन्हा आपल्याला वापरता येऊ शकतात. हे लोखंडाचे काही भाग आपण वापरातून टाकून दिले, तर त्याचं पुन्हा वितळून पुन्हा नव्यानं लोखंड तयार होतं. म्हणजे अशा प्रकारची काही साधन संपत्ती आपल्याकडे आहे, की जी वापरायची आपण वापरल्यानंतर पुन्हा त्याचं पुनर्नवीकरण होत असतं. पुनर्वापर आपला करता येत असतो. मग जे धातू आहेत, मग त्यामध्ये तांबे असेल, सोने असेल, ह्यासारखी जी धातू आहे किंवा खनिजे आहेत, लोह आहे, हे सगळे आपला पुनर्वापरात आणता येणं शक्य आहे. मात्र ज्या गोष्टी आपल्या वापरात येणं शक्य नाही, त्यामध्ये दगडी कोळसा आहे, खनिज तेल आहे, नैसर्गिक वायू आहे, यासारख्या ज्या गोष्टी आहेत, की ज्या आपल्याला एकदा वापरल्या की संपणार आहेत. म्हणून त्याची देखभाल किंवा त्याची काळजीपूर्वक आपला वापर करणं गरजेचं असतो. म्हणून विनाशीमध्ये म्हणजे हे संपणारच आहे. फक्त त्याला आपण काळजी घेऊन त्याचा वापर केला तर निश्चित आपल्याला हे अधिक काळपर्यंत टिकू शकेल किंवा वाचू शकेल. दुसऱ्या बाजूला आहे अविनाशी, की ज्याला आपण रिन्युएबल असं म्हणतो, की पुन्हा आपल्याला नव्यानं ते मिळणार आहे. मग आता त्यामध्ये काय आहे, की जी अशी साधन संपदा असते, की जी साधन संपदा आपल्याला वापरता येते. फक्त वापरत असताना आपण त्या साधन संपदेला पुन्हा रिचार्ज थोडक्यात आपण म्हणूया करता येऊ शकेल, की त्याचा जर आपण नुसताच वापर करत गेलो तर त्याचा अर्थ राहणार नाही किंवा ती दुरुपयोगी ठरेल. पण आपण पाणी वापरतो, पाण्याचे विविध स्रोत आपण वापरतो. हे पाणी वापरतो, पिकांसाठी पाणी वापरतो, कंपन्यांसाठी पाणी वापरतो किंवा आपल्या दैनंदिन जीवनासाठी आपण पाणी वापरतो. हा पाण्याचा साठा देखील आपण वापरत असताना तो संपणार आहे. नुसतंच आपण वापरत राहिलो तर तो संपणार आहे. वापरत असताना त्या पाण्याचे साठे कसे वाढतील याचाही विचार केला तर ही देखील एक अविनाशी साधन संपदा आहे. मात्र त्याचा वापर हा योग्य पद्धतीनं होण्याची गरज आहे. आपण पाणी अडवलं पाहिजे, जिरवलं पाहिजे, जमिनीत मुरवलं पाहिजे. हे जर केलं तर निश्चित आपल्याला हे पाणी खूप काळपर्यंत टिकेल. जंगल संपदा आहे, त्यालाच वनसंपदा असं आपण म्हणतो. ही वनसंपदा देखील आपण पाहिजे तेवढी वापरून त्यामध्ये भर घालता आली पाहिजे. आपल्याला एक झाड तोडायचं असेल तर 10 झाडं आपण लावायला हरकत नाही आणि ती लावलेली झाडं जगवण्याचं देखील उत्तरदायित्व आपण घेतलं तर निश्चितपणे जंगलं वाचतील, वृक्ष वेली वाचतील. औषधी वनस्पतींसाठी आपल्याला जंगलांची आवश्यकता असते. औषधी वनस्पती जंगलामध्ये येत असतात आणि म्हणून त्याची मला आवश्यकता असेल तर मला तशा प्रकारची झाडं लावली पाहिजे, तशा प्रकारची वनांची निर्मिती केली पाहिजे. जलचरांची देखील आपण आपल्यासाठी वापर करून घेत असतो. विविध प्रकारचे जलचर म्हणजे मासे आहेत. या माशांचा वापर मानवी आहारामध्ये आपण करतो. हे मासे दररोज नुसते आपण काढत राहिलो, पाण्यातून काढत राहिलो किंवा समुद्रातून, नद्यांमधून, तलावांमधून नुसतेच आपण वापरत राहिलो तर एक दिवस ते संपणार आहेत. आणि मग हे जर संपणार असतील तर त्या जागी मला पुनर्निर्माण करता येण्यायोग्य कृती करायला हवी. ही कृती जर मी केली तर ही मासे देखील आपल्याला पुन्हा पुन्हा वापरता येणे शक्य आहे. पण जर आपण ते नुसतंच आपण घेत राहिलो तर एक दिवस मात्र ते संपणार आहेत. नुसतीच झाडं किंवा वृक्ष आपण आपल्यासाठी तोडत राहिलो तर एक दिवस जंगल संपणार आहे. नुसतेच मासे आपण आपल्या आहारासाठी काढत राहिलो तर ते मासे देखील संपणार आहेत. म्हणजे अशी काही अविनाशी साधन संपत्ती आहे की जी आपण वापरल्यानं संपणार आहे. पण वापरत असताना आपण चांगल्या पद्धतीने त्याचं
त्याची पुनर्निर्मिती जर केली किंवा त्या पुनर्निर्मितीला चालना दिली तर ही साधन संपदा आपल्याला खूप काळापर्यंत टिकणार आहे, खूप काळापर्यंत आपला त्याचा वापर करता येणार आहे. त्यामध्ये जंगल साधन संपदा आहे, जलचर साधन संपदा आहे आणि या पद्धतीच्या अशा इतरही काही साधन संपदा आहे. जल साधन संपदा आहे, जलचर साधन संपदा आहे, जंगल साधन संपदा आहे, की या आपला जरी आपण वापरल्या तरी त्या पुन्हा नव्याने निर्माण करून त्या पुन्हा वापरता येण्याजोग्य आहेत. म्हणून याचा विचार या दृष्टिकोनातून करण्याची आवश्यकता ठरते. त्याच्या पुढे जाऊन आणखी आपल्याला म्हणता येतं की आणखी एक अशी साधन संपदा आहे की जी अविनाशी आहे, तुम्ही कितीही वापरा ती संपणार नाही. त्यासाठी वेगळे प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही. की जी साधन संपदा आपल्याला निसर्गानं बहाल केलेली ती कोणती? तर सौर ऊर्जा. सूर्य दररोज उगवतो आणि दररोज मावळतो. म्हणजे सूर्य उगवल्यापासून मावळेपर्यंत आपल्याला सूर्यापासून ऊर्जा मिळते, सूर्य किरण मिळतात. फक्त तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ही किरण किंवा ही उष्णता आपल्याला सौर ऊर्जेमध्ये कन्वर्ट करता येणं आवश्यक आहे. त्यासाठी आपण प्रयत्न केले तर ही ऊर्जा दररोज आपल्याला मिळणार आहे, कधीही ती संपणार नाही. हवा कधीही थांबत नाही. म्हणून पवन ऊर्जा देखील ही एक अविनाशी साधन संपदा आपल्यासाठी उपलब्ध आहे. लाटांपासून ऊर्जा आपल्याला मिळते, या लाटा कधीही थांबणार नाहीत आणि म्हणून लाटांपासून मिळणारी ऊर्जा देखील कधीही संपणार नाही. त्या ऊर्जेचा देखील आपल्याला वापर हा करता येईल. म्हणून या दृष्टिकोनातून एकूणच साधन संपदा जी आहे त्या साधन संपदेचा आपल्याला योग्य पद्धतीने विचार करणं आवश्यक ठरतं. धन्यवाद. सेव्ह ट्रीज, सेव्ह अर्थ अँड सेव्ह लाईफ.